नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म मंजूर होण्याची जी प्रोसेस आहे आता युद्ध पातळीवर सुरू आहे. जिल्हा लेवलवर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फॉर्म मंजूर केले जात आहे. आता तुम्हाला तुमचं फॉर्म मंजूर झालं का स्टेटस चेक करावं लागणार आहे. काही लाभार्थ्यांना जे आहेत मेसेजसुद्धा पाठवण्यात आलेले, काही लाभार्थ्यांना मेसेज गेला नसेल तर तुम्ही तुमच्या लॉग इनमध्ये चेक करू शकता तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे की नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मी तेच सांगणार आहे तुम्हाला की कशा प्रकारे तुम्ही स्टेटस चेक करणार आहात. त्यामध्ये तुमचं जर फॉर्म अप्रूव्ह असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी हिरव्या कलरचा या ठिकाणी अप्रूव्हचा नावाचा एक मेसेज तुम्हाला दाखवेल. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बघूया संपूर्ण माहिती. तर मित्रांनो, या ठिकाणी लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in वेबसाईटवर यायचे. याची लिंक तुम्हाला डायरेक्ट टेलिग्राम चॅनल आणि डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणाहून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकता. या ठिकाणी आपण बघितलं तर महिला व बालविकास विभागांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 2 कोटीपेक्षा अधिक अर्ज आलेले आहेत. या लाभार्थ्यांना या ठिकाणी लाभ दिला जात आहे. आतापर्यंत आपण पोर्टलवर बघितलं तर 73,13,592 एवढा अर्ज आलेले आहेत. त्यापैकी 46,14,212 अर्ज मंजूर झालेले आहेत. काहींना या ठिकाणी रिजेक्टेड सुद्धा मेसेज आलेला आहे. लक्षात ठेवायचे, आतापर्यंत 46 लाखपेक्षा अधिक अर्ज या पोर्टलवर मंजूर करण्यात आलेले आहेत. आता तुम्हाला तुमचा अर्ज मंजूर झाला का तो चेक करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बघू शकता अर्जदार लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी कॅप्चा फिल आउट करायचं आहे. आता या ठिकाणी कॅप्चा जसाच तसा टाका. आपण जशाच तसा कॅप्चा भरूया आणि त्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करूया. या ठिकाणी कॅप्चा जो आहे 723014 टाकल्यानंतर आपल्याला लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर सक्सेसफुल लॉग इनचा ऑप्शन येईल. तर अशा प्रकारे आपला सक्सेसफुल लॉग इन झालेलं आहे. आता तुम्हाला केलेले अर्ज या ठिकाणी यायचं आहे. लक्षात ठेवा, जर तुमची वेबसाईट इंग्लिशमध्ये असेल तर या ठिकाणी मराठीचा ऑप्शन दिसत आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून मराठीमध्ये येऊ शकता. किंवा जर तुमचं अर्ज मराठीतून असेल आणि तुम्हाला मराठी समजत नसेल, इंग्रजीमधून करायचे असेल तर तुम्ही इंग्रजी या ऑप्शनवर क्लिक करू शकता. तर या ठिकाणी बघितलं तर केलेले अर्ज या बटनावर आपण क्लिक केलेलं आहे. आपल्याला आपण जेवढे अर्ज केलेले त्याचा डाटा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी ॲप्लिकेशन नाव येईल, ॲप्लिकेशन नंबर येईल, या ठिकाणी ॲप्लिकेशनचा फोटो येईल, स्टेटस येईल आणि ॲक्शन दाखवेल. या ठिकाणी ॲक्शन तुम्हाला पाहता येणार आहे. आता हा जो दोन्ही फॉर्म आहेत अप्रूव्ह झालेले आहेत, तुम्ही बघू शकता दोन्ही फॉर्म जे आहेत अप्रूव्ह झालेले आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला अप्रूव्ह कशा प्रकारे झालेले आहेत या डोळ्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता. खाली घ्यायचं आहे. आता या ठिकाणी बघितलं तर विलेज लेवलवर अगोदर पेंडिंग होता. बघू शकता डेट कोणत्या तारखेला हा पेंडिंग होता, 21/8/2024 पर्यंत हा पेंडिंग होता. त्यानंतर अप्रूव्ह ऑन डिस्ट्रिक्ट लेवल बाय परदेशी. या ठिकाणी परदेशी जे या ठिकाणी अधिकारी आहेत त्यांच्या अंतर्गत या ठिकाणी डिस्ट्रिक्ट लेवल अंतर्गत अप्रूव्ह करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी बघू शकता 24/8/2024चा हा अप्रूव्हलचा मेसेज आलेला आहे. तुम्ही बघू शकता. असा मेसेज तुम्हाला जरी आलेला असेल किंवा तुम्हाला जर अप्रूव्हल दिसत नसेल, काही पेंडिंग वगैरे दाखवत असेल तर तुम्ही फक्त डोळ्याच्या ऑप्शनला क्लिक करा आणि खाली या. खाली टिपण्या तुम्हाला दाखवतील आणि टिपण्यानुसार ॲडमिन टाईपमध्ये कोणत्या ठिकाणी तुमचा फॉर्म आहे त्या ठिकाणी दाखवेल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता. जर अप्रूव्हल असेल तर अप्रूव्हल बघू शकता आणि रिजेक्टेड असेल तर रिजेक्टेड रिझनसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी समजणार आहे. या ठिकाणी बघितलं तर हे दोन्ही फॉर्म अप्रूव्हल आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही स्टेटस चेक करू शकता. स्टेटस चेक करण्यासाठी जी लिंक होती ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देण्यात आलेली, डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देण्यात आलेली. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. धन्यवाद.